आणि दीक्षाभूमीला मी लहानपणापासून बघताय, तर दीक्षाभूमी इतकी अतिशय सुंदर आणि बाबासाहेबांची इतकी छान देणगी आहे, प्रेरणास्थान आहे आपल्या आमच्यासाठी. तर या प्रेरणास्थानाला आणि एवढ्या सुंदर परिसराला तुम्ही हे खोदून गड्डे करून ह्या सगळ्या माती ओलांडून तुम्ही करायचं काय? तुम्हाला जर तुम्हाला काही चांगलं करायचं आहे तर मला वाटतं तुम्ही यांचं सौंदर्यीकरण करा. जिथे काही लागलेलं आहे, तुटलेलं आहे, जिथे जंग खाल्लेली वस्तू आहे त्याचं काय करा. आणि जर तुम्हाला एवढाच पैसा घालवायचा आहे तर जे लाखो अनुयायी तेवढ्या दुरून इथे येतात त्यांच्यासाठी तुम्ही इथे ऑटो करून ते लोक रेल्वे स्टेशनला जातात, बिचारांच्या पायात चपलणार त्यांच्यासाठी तुम्ही फ्री मध्ये ऑटो करून घेऊन जात जा, जर तुम्हाला एवढाच पैसा घालवायचा आहे तर. पण इथे नागपुरांच्या वरिष्ठ लोकांसाठी, व्हीआयपी लोकांसाठी जर तुम्ही पार्किंग स्लॉट बनवताय तर हे मला मुळीच अजिबात आम्हा कोणालाच आवडणार नाही. आणि इथे लाखो अनुयायीसाठी काहीच सोय होत नाही. ना संडास बाथरूमची होते, ना पिण्याची सोय होते. ते लोक बिचारे आरामशीर आणि त्यांना आवडतं पायी यायला, इथे आम्हाला आवडतं, नागपूरच्या लोकांनाही आवडतं आणि लाखो अनुयायांना पण आवडतं. तर मला वाटतं की मुळीच इथे पार्किंग स्लॉट बनायला नाही पाहिजे. तुम्हाला पैसा खर्च करायचा आहे तर त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी करा. बस एवढंच मला बोलायचं आहे. जय भीम, जय संविधान. मित्रांनो, तुम्हाला मी एक 100% सत्य सांगू इच्छितो. मला तुम्ही सांगा, आतापर्यंत जेवढे काही धार्मिक स्थळ आहे, कोणत्या धार्मिक स्थळाच्या आतमध्ये पार्किंग आहे? आणि आमच्या दीक्षाभूमीच्या आतमध्ये पार्किंग का? अरे तुम्ही ही जी माती आहे, या माती म्हणजे आमची प्रेरणाभूमी आहे, आमची क्रांतीभूमी आहे, ही आमची पावनभूमी आहे. या मातीला तुम्ही कुठे नेऊन टाकत आहात? अरे मूर्खांनो, या समितीच्या लोकांना मी म्हणतो, हे मूर्खांनो, मागच्या 60-70 वर्षापासून का झोपा काढायचं नाही? अजूनपर्यंत या दीक्षाभूमी परिसरावर दीक्षाभूमीचं नाव 7/12 का नाही आहे? आणि आम्ही यांना निवडून दिलेलं आहे, या स्मारक समितीला बरखास्त करा. जर या स्मारक समिती बरखास्त नाही झाली ना तर हे लोक खाऊनतील आणि या सगळ्यांचं जीणं मुश्किल करून टाकतील स्मारक समितीच्या लोकांना. समिती हटाव, दीक्षाभूमी कुठेतरी या पार्किंगला म्हणजे त्यांचा विरोध आहे आणि काही लोक जे आहेत ते समर्थन दाखवतात. तुमचं काय म्हणणं आहे यावर? सहसा विरोध सर्वांचाच आहे. विजयादशमीच्या दिवशी हजारो लोक येतात आणि त्यांना बसायला जागा कमी पडते आणि ते पार्किंग करून कुठं लोक बसतील. आणि म्हणून सर्व लोकांचा विचार हा की ती पार्किंग नाही व्हायला पाहिजे. आणि काही लोक जे आहेत ते स्मारक समितीचा विरोध करत आहे आणि हे काम जे आहे ते जानेवारी-फरवरी पासून सुरू झालंय आणि आता हे एवढं काम सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हतं, या अंदरून काम सुरू झालं. आता लोकांपर्यंत मेसेज पोहोचला त्यामुळे लोक जागृत झाले. आम्हाला लिखितमध्ये अंडरग्राउंड काम कंप्लीट बंद करण्यात आलेलं आहे असं सिव्हिल फुलझेलेंनी आता आम जनतेसमोर, लाखोची संख्या आहे त्यांच्या समोर त्यांनी लिखितमध्ये दिलेलं आहे. स्पेशली सुद्धा लेटर बनवलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा लिखितमध्ये आहे की जनतेचा रोष आणि जनतेची तळमळ पाहून आम्ही अंडरग्राउंड जे काम चालणार होतं पार्किंगचं ते आम्ही बंद केलेलं आहे असं. पण आता हे काम काही पूर्ण झालं असं नाही म्हणता येणार. आता हे पब्लिकचा रोष पाहून त्यांनी जे लिहिलेलं आहे ते ठीक आहे, लिखित दिलं, पण याचा अर्थ असा नाही की आम जनता एवढ्याने शांत झाली. तरी देखील स्थगिती दिली, लिखित लेटर दिलं तरी देखील जनता शांत झालेली नाही. कारण की आम्हाला परत आता अध्यक्षाची साईन, कोणाकोणाची त्याच्यावर सिग्नेचर आम्हाला पूर्णतः ते कम्प्लीट जोपर्यंत दिसणार नाही तोपर्यंत ही आम जनता शांत होणार. जो यहाँ पे पार्किंग के लिए जो व्यवस्था चल रही थी उसके बारे में कुछ लोगों का निषेध था और उन्होंने आज यहाँ पे आंदोलन किया और उस आंदोलन के बाद में पुलिस और जिला प्रशासन उनसे बात हुई कि इसको रोकना चाहिए जो आंदोलक थे उनकी तरफ से. तो यहाँ जो कमेटी के सदस्य हैं उन्होंने लिख के दिया है कि ये आंदोलन जो है आप स्थगित कीजिए क्योंकि हम ये जो कंस्ट्रक्शन जो चल रहा था उसको तत्काल रोक रहे हैं, ऐसा लेखी में उन्होंने दिया है. इसके बाद में सब लोग शांत हैं और मेरी एक से सभी से ये विनती रहेगी कि इसके बारे में अफवाहें ना फैलाएं और शांति से यहाँ पे सब लोग चले जाएं. देखा गया है कि अभी जो गाड़ियाँ आई है वो बाहर से कई गाड़ियाँ आई हैं, तो क्या यहाँ पे कुछ अंदर से चल रहा था और इंटेलिजेंस नहीं था क्या यहाँ पे? नहीं, ये था कि आज लोगों को बोला गया था वो आए यहाँ पे और क्योंकि ये इंटरनल मामला था इसलिए हम लोग देख रहे थे किस तरह से है. तो जब लोग यहाँ पे इकट्ठे हुए और उन्होंने जब कायदा अपने हाथ में लेना शुरू किया या फिर जो आपने देखा जो गर्डर्स या जो पिलर्स जो थे, स्टिल्स जो थी उनको गिराया, तो उसके बाद में हम लोगों ने उनको रोका है
और इसके बाद में कार्रवाई हमारी चल रही है। सर क्या अपील करना चाहेंगे? लोग जिस तरह से अभी भी जमा है आपके ये सब होने के बाद भी क्या अपील करेंगे? क्योंकि काफी सारे लोग जो हैं अब दीक्षा भूमि में दर्शन के लिए भी आए हुए थे, वो भी यहाँ पे इसमें शामिल हुए इसकी वजह से। और मेरी सबसे विनती यही रहेगी कि आप लोग शांतता रखें और जो ये निर्णय है ये राज्य सरकार स्तर का है और यहाँ पे जो कमेटी है उन्होंने भी ये निर्णय लिया है कि हम इसको अभी तात्पुरता और तात्काल इसको रोक रहे हैं। स्थिति नियंत्रण में है सर, स्थिति नियंत्रण में है सर, स्थिति नियंत्रण में है। कोई लाठीचार्ज नहीं किया क्योंकि मैं शुरू से यहाँ पे उपस्थित हूँ, कोई लाठीचार्ज की जरूरत भी नहीं थी क्योंकि ये जो मामला था ये धार्मिक भावना से और एक ही ग्रुप यहाँ पे थे, क्योंकि इसमें लाठीचार्ज की कोई आवश्यकता नहीं और कोई हुआ भी नहीं है। स्थिति नियंत्रण में है सर, अभी बिल्कुल नियंत्रण में है और सब लोग समझदारी से काम ले रहे हैं और सब लोग अपने जगह छोड़ रहे हैं।